मातृतीर्थ सिंदखेड राजा. सिंदखेड राजा येथे शिवपूर्व काळातील समाज व्यवस्था, राहणीमान, कला संस्कृती, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, राजकीय व्यवस्था आदी ऐतिहासिक वारशाच्या अनेक खाणाखुणा बघायला मिळतात. यातच जिजाऊंचा जन्म झाला तो त्यांचे वडील लखोजी राजे जाधव यांचा वाडा, त्यांचे समाधीस्थान निळकंठ मंदिर, रामेश्वर मंदिर, मोती तलाव, बारव आदी ऐतिहासिक वैभवांचा समावेश होतो. भारंबे सिंदखेड राजा येथे शिवपूर्व काळातील समाज व्यवस्था, राहणीमान, कला संस्कृती, पाणी पुरवठ्याची व्यवस्था, राजकीय व्यवस्था आदी ऐतिहासिक वारशाच्या खाणेखुणा बघायला मिळतात. माँसाहेब जिजाऊंचा जन्म झाला तो त्यांचे वडील लखोजी राजे जाधव यांचा वाडा, त्यांची समाधी निळकंठ मंदिर, रामेश्वर मंदिर, मोती तलाव, बारव आदी ऐतिहासिक वैभवांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री म्हणजेच अखंड महाराष्ट्राच्या आई जिजाऊ यांचे सिंदखेड राजा हे जन्मस्थान. जिजाऊंची शिकवणूक, संस्कार, प्रेरणेतून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं. त्यामुळं सिंदखेड राजा हे ठिकाण खऱ्या अर्थानं स्वराज्य आणि सुराज्य निर्मितीचं स्फूर्तिस्थान बनलंय. महाराष्ट्राच्या जाज्वल्य ऐतिहासिक वारसा जेथून सुरू होतो असं हे मातृतीर्थ. जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्र एका भावनिक सूत्रात बांधला गेला. जिजाऊंचं माहेर विदर्भ, त्यांचं सासर मराठवाड्यातील बेरूळ. शिवाजी महाराजांचे जन्म झाला तो शिवनेरी किल्ला. पश्चिम महाराष्ट्रात आणि शिवरायांना छत्रपती झालेलं पाहून कृतार्थ झाल्यानंतर मा जिजाऊंनी देह ठेवला ते रायगडच्या पायथ्याशी असलेलं पाचाड हे ठिकाण कोकणात, असं हे भावसूत्र आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे सध्या तालुक्याचं ठिकाण आहे. शिवपूर्व काळातील समाज व्यवस्था, राहणीमान, कला संस्कृती, पाणी पुरवठ्याची व्यवस्था आदी व्यवस्था या ठिकाणी खानाखुणा पाहायला मिळतात. प्रामुख्याने मा जिजाऊंचा जन्म झाला तो त्यांची वडील लखोजी राजे जाधव यांचा वाडा, त्यांची समाधी या ऐतिहासिक वैभवांचा समावेश आहे. सिंदखेड राजाचं मूळ नाव नेमकं काय होतं याबाबत मात्र अनेक आख्यायिका आहेत. सिंधुराज नामक राजानं हे गाव वसवलं. पुढे अपभ्रंशातून ते सिंदखेड झाला असावं असं सांगितलं जातं. काहींच्या मते गावाच्या भोवताली सिंधी वृक्षाची झाडं अधिक असल्यानं त्याचं नाव सिंदखेड पडलं असावं. निळकंठेश्वर मंदिरातील शिलालेखावर परगणे सिद्धपूर असा उल्लेख आढळतो. यावरून हे पुरुषांचं गाव असावं असंही मत आहे. त्याचं पुढे सिंदखेड झाल्याचं मानलं जातं. सिंदखेडची ओळख अधिक ठळक करण्यासाठी राजांचं गाव म्हणून सिंदखेड राजा असंही झालं. सिंदखेड राजाचा निश्चित इतिहास पुढे येत नाही, परंतु निळकंठेश्वर मंदिर, रामेश्वर मंदिर, बारव शिलालेख या अवशेषांवरून हे शहर 12व्या शतकापासून अस्तित्वात होतं असं स्पष्ट दिसतं. प्राचीन काळात येथे बहमणींची सत्ता होती. अलाउद्दीन अहमद या बहमणी सुलतानानं येथील काजीस 1450 साली हा परगणा जाहीर म्हणून दिला. या घराण्यानं जवळपास 100 वर्ष जहागिरी उपभोगली. त्यानंतर सिंदखेड राजाची सूत्रे पराक्रमी जाधव घराण्याकडे आली. त्या घराण्यातील लखोजी राजे जाधव हे पराक्रमी सरदार. मोगल आणि निजामशाहीत त्यांनी सेवा दिली. मलिक अंबरच्या निधनानंतर निजामशाहीत कारभारी नेमण्यावरून झालेली उलथापालथ लखोजी राजे जाधव आणि अन्य सरदारांना चिंतेत टाकणारी होती. यातच लखोजी राजे जाधव मोगलशाहीत जाणार असल्याचं कोणीतरी निजामशाहीच्या कानावर टाकलं. यानंतर मात्र कट रचण्यात आला आणि लखोजी राजे जाधव यांना दरबारात येण्याचा निरोप केला. लखोजी राजे जाधव त्यांचे पुत्र राघव, यशवंत आणि अचलोजी दौलताबादच्या किल्ल्यातील दरबारात पोहोचतात दगा फटका करून त्यांना ठार करण्यात आलं. त्यानंतर लखोजी राजे जाधवांच्या भावांनी मोगलांना जवळ केलं. पुढे हैदराबादच्या निजामाकडे सत्ता गेल्यानंतर सिंदखेड राजा निजामशाहीत आला. सिंदखेड राजा या गावाची निर्मिती अतिशय कल्पकतेने करण्यात आली. राजमाता जिजाऊंचा जन्म झाला तो लखोजी जाधव यांचा वाडा वास्तुकला आणि शिल्पकलेचा एक उत्तम नमुना. सध्या हा वाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात आहे. त्या राजवाड्याची उभारणी 1576 मध्ये पूर्ण झाली. राजवाड्याचे प्रवेशद्वार येथील समृद्धीची साक्ष देतं. दगडात बांधलेले हे प्रवेशद्वार 3 मजली आहे. सर्वप्रथम खाली देवड्या, त्यावर नगरखाना आणि त्यावर संरक्षक भिंत असा असलेला सज्ज आहे. प्रवेशद्वारावरील दगडात कोरलेलं 14 नारळांचं तोरण. सद्यस्थितीत केवळ 1-2 नारळांच्या शिल्पकृती मूळ स्वरूपात आहे.
प्रवेशद्वाराची उंची 11.65 मीटर आहे. राजवाड्याला भक्कम तटबंदी होती. त्यावर टेहळणीसाठी आवश्यक यंत्रणाही होती. राजवाड्यातील 12 दालनं, वैशिष्ट्यपूर्ण तळघर, त्यात हवा येण्यासाठी व्यवस्था होती. परंतु आता त्यातील अनेक वास्तूंचं केवळ अवशेषच शिल्लक आहे. प्रवेशद्वारातून आत गेल्यास जुन्या तोफा व इतर साहित्य दिसतं. या पुढे गेल्यानंतर माळसा महालाचे अवशेष दिसतात. जिजाऊंचा जन्म जेथेच झाला होता तेथे सध्या एक दगडी खोली आहे. त्या जिजाऊंचा आणि बालशिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. त्या दारावर जिजामाता जन्मस्थान अशी पाटी आहे. जिजाऊंचं बालपण येथेच गेलं. त्यांचा विवाह होईस्तोवर त्यांच्या आई वडिलांनी जिजाऊंना आदर्श संस्कार दिला. स्वाभिमानी आणि करारी बाणा त्यांना शिकवला. स्वराज्य सुराज्याची पायाभरणी अशी सिंदखेड राजा इथेच झाली असंही म्हणायला हरकत नाही. या जवळच नृत्य महाल किंवा कंचनी महाल आहे. काही अंतरावर लखुजी जाधव यांची समाधी आहे. तीही शिल्पकलेच्या दृष्टीनं कल्पक आहे. प्रवेशद्वारावर हत्तीस्वार सिंहाच्या 2 मूर्ती शिलालेख आढळतात. सिंदखेड राजा जालना मार्गावर मोती तलाव आहे. देऊळगावहून सिंदखेड मध्ये प्रवेश करताच चांदणी तलाव पाहायला मिळतो. लखुजीराजे जाधव यांच्या पूर्वीचं निळकंठ आणि रामेश्वर ही मंदिर आहेत. जवळपास 25 देवालये, मठ, 3 मशिदी, 2 दर्गे, चावड्या, वाडे, पुष्करण्या आदी वैभव येथे आहे. ऐतिहासिक सिंदखेड राजाच्या विकासाकडे पेशवे काळ आणि इंग्रज काळात दुर्लक्ष झालं. महाराष्ट्र निर्माण झालं. 20 वर्षे उलटल्यानंतर राज्य सरकार त्याच्या ऐतिहासिक स्थळाकडे लक्ष गेलं. शिवशाहिरांनी या स्थळाचं महत्व घरोघरी पोहोचवल्यानंतर सरकारला बऱ्यापैकी जाग आली. मात्र अद्यापही येथील ऐतिहासिक वास्तू दुरावस्थित आहेत. शनिवारवाडा, लाल किल्ल्याप्रमाणे येथील देखभाल होत नाही. ऐतिहासिक वस्तूंचं चांगलं प्रदर्शन भरत नाही. अनेक ऐतिहासिक वस्तूंची पडझड झाली आहे. शिलालेख भग्न पावत आहेत आणि मराठा सेवा संघ सिंदखेड राज्याच्या परिसरात शिवसृष्टी उभारीत आहे. दरवर्षी 12 जानेवारीला मोठा जिजाऊ जन्मोत्सव होतो. पुढील पिढीला इतिहास सांगायचा असेल तर सिंदखेड राज्यात ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी संशोधन करण्याची मोठी गरज आहे. ही स्थळं प्रेक्षणीय व्हावीत असा प्रयत्न करणं गरजेचं आहे. समुद्रात 100 कोटी खर्चून छत्रपती शिवरायांचं स्मारक जरूर बांधलं जावं, परंतु ते करताना राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळाच्या विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये इतकंच. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आणि राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाबद्दल, या सिंदखेड राजाबद्दल अधिक माहिती असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. या पुढील व्हिडिओत तुम्हाला कुठली माहिती पाहायला मिळेल किंवा कुठली माहिती पाहायला आवडेल, आपल्या कमेंट या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.